उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. मला गाणी आवडतात. या एका ह्याच्यासाठीच मी इथे प्रमुख पाहुणे म्हणून यांनी मला आमंत्रित केलेलं आहे. त्याच्यासाठी शिरीष चिटणीस सरांची मी खरंच मनापासून आभारी आहे. आणि मला गाणी म्हणजे ऐकायला आवडतात, म्हणायलाही आवडतात. आणि गाणी म्हणजे स्पेशली जुनी गाणी जास्त आवडतात. म्हणजे 50-60 70च्या दशकापर्यंतची जी गाणी आहेत जुनी, तर ती मला आवडतात. मराठी हिंदी दोन्ही पण आवडतात मला गाणी. आणि ते पूर्वीचे लोक म्हणजे प्रतिभावंतच होते असं म्हणायला पाहिजे. गीतकार, संगीतकार, गायक सगळे. कारण त्यांनी जी गाणी तयार करून ठेवलेली आहे ते आता किती म्हणजे दशकं गेली तरी आपण परत तीच गाणी ऐकतोय, तीच गाणी म्हणतोय. म्हणजे त्या लोकांनी ही गाणी सगळे अजरामर करून ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळंच ही गाणी वरच्यावर ऐकायला पण मिळतात. खरं आता म्हणजे जसे लता मंगेशकर, आशा भोसले हे जे म्हणजे 4-5 लोक जे खूपच फेमस आहेत, ते सोडून सुद्धा म्हणजे स्पेशली हिंदीमध्ये गाणं म्हणणारे बरेच जुने पण म्हणजे कलाकार छान आहेत. तर त्यांची गाणी तेवढी जास्त ऐकायला मिळत नाही असं मला वाटतं. जसं तलक मेहमूदचं मी सांगू शकेन, हेमंत कुमार म्हणेन, सुरैयाचं म्हणेन, शमशाद बेगम म्हणेन. यांची गाणी, नूरजहानचं पण आहे, त्यांची पण गाणी खरंच खूप छान. गीता दत्त, तर त्यांची पण गाणी खरंच एवढीच छान आहे. तर ती तेवढ्या डोक्यामध्ये ऐकायला मिळत नाहीत असं मला वाटतं. आणि जी म्हणजे पिक्चर पूर्वीचे होते तर त्याच्यात म्हणजे प्रत्येक पिक्चरमध्ये 8-10 गाणी असायची. खरं त्यातली 2-3च गाणी म्हणजे जी कायम म्हणजे फेमस होतात ती सगळीकडे म्हटली पण जातात. आणि बाकीची पण उरलेली गाणी तेवढीच चांगली आहेत. खरं ती गाणी फारशी ऐकायला मिळत नाहीत असं म्हणजे माझं तरी हे आहे. आणि हा जो ग्रुप आहे म्हणजे विजय साबळे सरांचा, तर त्यांचे बरेचसे प्रोग्राम मी अटेंड केलेले आहेत. तर ते सगळेच प्रोग्राम खूप चांगले असतात. आणि सिंगर पण सगळेच चांगले आहेत. आणि हा पण कार्यक्रम चांगला होईल असं मला वाटतं, म्हणजे आशा करते. आणि सगळ्यांना शुभेच्छा देते. दीपलक्ष्मी नागरी संस्था आणि सुहाना सबर सिंगर यांच्या वतीनं आपल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. प्रथमतः माझे मित्र आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचे उद्योगाचे असलेले सन्माननीय शिरीष चिटणीस साहेब यांना त्यांच्या लग्नाच्या वाढीच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा. हा कितवा कार्यक्रम तर मला वाटतं नवीन बहुतेक कार्यक्रमाला मी असतो आणि प्रमुख म्हणून चिटणीस साहेब आम्हाला बोलवतात. कराओके ग्रुप सातारा शहरात भरपूर झाले, परंतु इथं असलेल्या हॉलमध्ये जी मजा येते की जे स्वरूप प्राप्त होतं ते इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. मग ते शाहूला म्हणलं तरी कराओके ग्रुप जाऊन गायला तरी इथलं एक वेगळं काय म्हणतात, वेगळं पण हे नेहमी आपल्याला जाणवत असतं. सगळे कुटुंबातली असली माणसं आपलं घरगुती सगळं वातावरण समजून या ठिकाणी गातात. त्यांना शिरीष चिटणीस साहेब प्रोत्साहित करतात. डॉक्टर पटवर्धन साहेबांचं तर गाणं ऐकल्यानंतर ते खरोखर हे कमर्शियल गाणं म्हणल्यावर त्यांचा आवाज होतो. आणि ही चर्चा होती म्हणून आत्ताच त्यांना सांगितलं की सातारा शहरात तुमची सीन स्पेशालिस्ट म्हणपेक्षा एक चांगलं गायक म्हणून आता तुमचा परिचय व्हायला लागला आहे. कारण आम्ही ऐकतो बाहेर, आम्हाला भोजन बहुतेक सगळ्या आम्ही समाजात असतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे. आमचे सचिन आणि त्याच्या मिसेस हे नेहमीच या ठिकाणी चांगलं आपल्याला दृकश्रवण वाद्याच्या माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला सेवा पुरवत असतात. सगळ्याच इथं ओळखीचे आहेत, त्यामुळे आता मला सगळे ओळखत माहीत नाही, पण मी सगळ्यांना ओळखतो. कारण ते विविध ठिकाणी दिसतात आणि काय अखंड चालू आहे. त्यामुळे विजय साबळे यांनी तर बरेच कलाकार तयार केले. विजय साबळे यांना मी कित्येक वर्ष वाटतो आणि त्यांना छंद त्यांनी जोपासला आहे. त्यापेक्षा त्या कलेविषयी त्यांना प्रेम आहे. मुकेश म्हटलं की विजय साबळे हे आता सगळ्या साताऱ्यात माहीत झालं. आणि त्यांचं गाणं ऐकताना कुठलीच चूक आहे असं वाटत नाही. आता या गाणं कोणत्या म्हटल्या की जुनी गाणं बरोबर आहे. येशुदास म्हणला जात नाही, मन्नाडे म्हणला जात नाही. ह्याही गोष्टी आल्या पाहिजे. येशुदास मन्नाडे त्याची स्पेशल गाणं ऐकणारी माणसं आहेत की जी माणसं गजल आहेत. आणि कितीतरी अशा गोष्टी आहेत की आपण 80-90च्या दशकातली गाणी, 70-80-90च्या दशकातली जुनी गाणी म्हणतो. पण त्यापूर्वीची गाणी इतकी नाचभरी किंवा संगीतमय आहे की ती गाणी ऐकण्यासारखी आहेत. आणि ती गाणी आपल्याला ऐकायला मिळाली पाहिजे. चिटणीस आहे कसं एखादा कार्यक्रम घ्यावा या निमित्ताने विनंती करतो. पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. असाच कार्यक्रम पुढचा आम्ही दिलेल्या
सूचना घेऊन केला तर त्याला काय असेल ती मदत आम्ही करू एवढी त्या ठिकाणी माहिती देतो थांबतो. जय हिंद.